सालीच्या मुगाच्या डाळीचं कालवण कसं करायचं? तर इथे डाळ घेतली मुगाची सालीसकट. त्यानंतर एक कांदा घेतला चिरून. त्यानंतर कढाई ठेवली गॅसवर, तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, कांदा टाकला. कांदा थोडासा परतून घ्यायचा, जास्त काय परतायचं नाही बरं का. अशा प्रकारे परतून घेतलाय. लालसरसुद्धा करायचं नाही. कढीपत्ता, कोथिंबीर टाकून घ्यायची. त्यानंतर हळदसुद्धा टाकून घ्यायची. थोडासा कांदा, लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर जी डाळ घेतलेली होती ना सालासकटची, तिला थोडंसं पाण्यामध्ये भिजवायचं नाही, फक्त धुवून घ्यायचं, ते टाकून घ्यायचं. त्यानंतर वाटण तयार करायचं. हिरवी मिरची, मीठ, लसूण अगोदर बारीक करून घ्यायचं, ते सुद्धा यामध्ये टाकून परतून घ्यायचं. त्यानंतर मूठभर शेंगदाणे पाणी घालून बारीक वाटण तयार करून घ्यायचं, ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं डाळ शिजल्यानंतर. तर काय भाजी झाली बघा तुम्हीच. आता तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवून. आता काय शिजवून घ्यायची फक्त कमी गॅसवरती, झाकण वगैरे काय ठेवायचं नाही बरं का. मस्त उकळी फुटली आता आणि काय भन्नाट दिसते, भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत एकदम छान लागली. कशी वाटली रेसिपी? जाता जाता तेवढं सबस्क्राईब करून जावा.